तर मित्रांनो, आज आपण एक शेड बनवलेला आहे. त्याची रुंदी बघितलं तर 12 फूट आपण त्याची रुंदी घेतलेली आहे आणि त्याची लांबी पण सेमच आहे. 12 फूट आपण त्याची लांबी घेतलेली आहे. बघितलं तर हे बॉक्स शेड आपण केलेलं आहे. चारी बाजूनं पत्रा पॅक करून त्याला आपण टोटली पॅक करून आपण ते शेड मारलेलं आहे. वरील साईडला जी पानं आपण मारलेली आहे ती 14 फुटाची आपण पानाचा वापर केलेला आहे. टोटल आपण 13 फुटामध्ये 4 पानाचा असा वापर केलेला आहे वरील साईडला. फ्रंटची हाईट बघितली तर आपण 9.5 फूट ठेवलेली आहे आणि बॅकला 8.5 फूट आपण हाईट घेतलेली आहे. टोटल साईडला आपण 4 पानाचा वापर केलेला आहे आणि मध्ये एक विंडो ठेवलेली आहे शेडसाठी. बघू शकता की अशा पद्धतीने 2x2 ची आपण विंडो ठेवली. वरील साईडला जे पाईपचा आपण वापर केलेला आहे ते 2x2 आपण पाईप वापरलेले आहे. टोटल 5 पाईपांचा वापर केलेला आहे पर्नलसाठी. तसंच फ्रंट साईडला 6x3चा मेन डोर ठेवलेला आहे. तसंच त्याच्या साईडला एक खिडकी घेतलेली आहे. खिडकीची साईज 3x3 एवढी ठेवलेली आहे. फ्रंटला पण सेम तसंच 4 पानाचा आपण वापर केलेला आहे. मित्रांनो, हे शेतात पण आपण शेड अशा पद्धतीचं मारू शकतोय. साईडला बघितलं तर 4 पानाचाच वापर केलेला आहे आपण. सेम 2x2ची एक खिडकी ठेवलेली आहे. बघू शकते मागली बाजू. मागल्या साईडला सेम आपण तसंच 4 पानामध्ये 12 फुटामध्ये आपण 4 पानाचा वापर केलेला आहे. लांबून बघितलं तर अशा पद्धतीने शेड दिसते आपल्याला. अशा पद्धतीने बॉक्स शेड 12x12. वरील साईड बघितले तर 14x14ची आपली वरील साईड झालेली आहे. त्यासाठी मटेरियल शक्यतो आपण 2x2च्याच पाईपाचा जास्त वापर केलेला आहे. मित्रांनो, जे आपण हे शेड तयार केलं आहे ते त्याला मटेरियल आपण चांगल्या पद्धतीने वापरलेलं आहे आणि त्याला टोटल पत्रे 16 लागले आहेत 10 फुटाचे आणि वरील साईडला 14 फुटाचे पान आहे. ती 4 पानं घातली आपण. टोटल साईडला 4, त्या साईडला 4, फ्रंटला 4, बॅक साईडला 4. टोटल 10 फुटाच्या 16 पानाचा वापर केलेला आहे आणि वरील साईडला 14 फुटाच्या 4 पानाचा वापर केलेला आहे. मित्रांनो, जर ही माहिती आवडली तर अर्णव वेल्डिंग वर्क या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.